2024 पासून उद्धव ठाकरे यांच्याकडील खासदारांची घुसमट होत होती. संजय राऊत यांच्या बोलण्यामुळे उद्धव ठाकरे आणि त्यांच्याच पक्षाचे जास्त नुकसान होते. मंत्री शंभूराज देसाई. 2024 पासून उद्धव ठाकरे यांच्याकडील खासदारांची घुसमट होत होती. दिल्लीत प्रश्न सुटत नाहीत, पक्ष नेतृत्व विश्वासात घेत नव्हते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य करून शिवसेना पक्षात आलेल्या सर्व खासदारांचं मी स्वागत करतो. संजय राऊत यांच्या बोलण्यामुळे उद्धव ठाकरे आणि त्यांच्याच पक्षाचं जास्त नुकसान होत आहे, अशी खोचक टीका पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे. उद्धव ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी वेगळा गट स्थापन केला आहे. यावरून संजय राऊतांनी जोरदार टीका करत शिवराळ भाषा वापरली आहे. आणि यावरून मंत्री शंभूराज देसाई यांनी संजय राऊतांवर टीका करताना गुवाहाटीवेळी वाटेल त्या आरोपांनी टीका आमच्यावर केली. पण विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही 40चे 60 झालो, पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट रसातळाला गेली. त्यामुळे जेवढी शिवराळ भाषा संजय राऊत करणार तेवढे उद्धव ठाकरे सेनेचे नुकसान करणार, असं देखील मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केलं. ते सांगलीच्या विटा येथे बोलत होते. या लोकांचं माननीय खासदार महोदयांचं आम्ही स्वागत करतो. ज्यांना ज्यांना आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं नेतृत्व रुचलेलं आहे, मान्य झालेलं आहे, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांची काम करण्याची पद्धत पटलेली आहे, त्याला त्यांच्यावरती विश्वास ठेवून हे सगळे खासदार अशा पद्धतीचा निर्णय घेत आहेत. आणि मी आजसुद्धा सकाळी या ठिकाणी काही माध्यमांना सांगितलं होतं की 2024 पासून या खासदारांची घुसमट उबाटामध्ये होणारे आम्ही बघतोय. यातले अनेक जण आमचे मित्र आहेत. काही लोकांनी आम्ही एकत्र आमदार म्हणून काम केले, मी त्यांच्याबरोबर. त्यामुळं आमची भेट होत असती, बोलणं होत असतं. त्यावेळी ते सांगायचे की दिल्लीत प्रश्न सुटत नाहीत, महाराष्ट्रातल्या प्रश्नासाठी पक्षाचं नेतृत्व आमच्या पाठीमागं उभं राहत नाही. आता एवढे खासदार आहेत, त्यांचे राज्याचे प्रश्न आहेत. उबाटाच्या पक्षप्रमुखांनी राज्यातल्या खासदारांना घेऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडं, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांकडं बैठका घेतल्या पाहिजेत, बैठका लावल्या पाहिजेत. आमच्या खासदारांचे प्रश्न आहेत, आमच्या आमदारांचे प्रश्न आहेत, ते सोडवायचा प्रयत्न केला पाहिजे. 2-2.5 वर्षात असं कुठंच झालेलं दिसलं नाही. एकटा बिचारा आमदार, एकटा बिचारा खासदार त्याचे प्रश्न घेतोय, मुख्यमंत्र्यांच्याकडे जात आहेत, उपमुख्यमंत्र्यांच्याकडे जात आहेत, मंत्र्यांकडे जात आहेत. पक्षाचा जो पाठबळ पाहिजे ते या लोकांना मिळालं नाही. आणि शेवटी वर्ष, 6 महिने, वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष मतदार वाट बघेलो, पण खासदाराच्याकडनं आपल्या कामच होत नाही, आमदाराच्याकडनं आपल्या कामच होत नाही. मग त्याचे मतदार किती दिवस त्या आमदार खासदारांच्या मागण्या येणार? शेवटी त्यांना त्यांचं अस्तित्व दिसतंय ना पुढं, की लोकांना मतं मागायला परत जायचं आहे आपल्याला. त्यामुळे मतदारसंघाच्या कामासाठी ह्या खासदार महोदयांनी शेवटी त्यांचा अस्तित्वाचा प्रश्न आहे, मतदारसंघातले विकासाचे प्रश्न आहेत. पक्ष नेतृत्वाकडनं पाठबळ मिळालं पाहिजे, पक्ष नेतृत्वाकडनं त्यांच्या कामाला साथ मिळाली पाहिजे. या सगळ्यातनं निराश उबाटाचे खासदार झाल्यामुळं त्यांनी हा निर्णय घेतला आहे. मला काय म्हणायचं आहे, जेवढं संजय राऊत अशा शिवराळ भाषा वापरतात तेवढं सेनेला जास्त उबाटाला जास्त नुकसान होते. आम्ही गुवाहाटीला होतो, बरोबर. गटारातली प्रेतं आणि काय रेडा, आमच्या महिला खासदारांना तर काय शब्द वापरले तुम्ही माध्यमांनी पाहिलेले, ते ऐकलेले आहेत. हे असलं बोलले आम्हाला, एवढं घाणघाण बोलले. विधानसभेच्या मतात काय झालं? आम्ही 60 झालो, 40 होतो, आम्ही 60 झालो. उबाटा कुठं खाली रसातळाला गेली. ते जेवढं असलं शिवराळ बोलल तेवढं उद्धव ठाकरे साहेबांना जास्त नुकसान ते करणार आहेत. त्यामुळं ते बोलतात, पण त्यांच्या बोलण्यामुळं त्यांच्या पक्षाचं जास्त नुकसान होतं.